तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही हमेशाच आमची मुलाखत हम लोग सच्चाई बोलेंगे ना तो कुछ लोगों को मिर्ची लगेगी। नहीं बोलो ना यार, सच्चाई नहीं, आप लोगों की बात नहीं कर रहा मैं। उन्नीस होता है, कभी 20 होता है, कभी 21 हो जाता है। आम्ही तर बोलतो राहुल ज्या शेवळे साहेबांसाठी काम करतो आता 2024चा इलेक्शनचा धूमधडाका सध्या चालू आहे। दक्षिण मध्य मुंबईमध्ये 1 एप्रिलपासून आतापर्यंत संपूर्ण जिल्हा रिपब्लिकन पार्टीचे सर्व कार्यपदाधिकारी, वार्ड अध्यक्ष, शाखाध्यक्ष, महिला पदाधिकारी यांनी अख्खा जिल्हा वार्डना वार्ड पिंजून काढलेला आहे आणि शेवाळे साहेबांची म्हणजे हॅट्रिक जवळजवळ निश्चित झालेली आहे। या हिशोबाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दक्षिण मध्य मुंबईमध्ये काम करत आहे। कसं आहे, कारण नरेंद्र मोदी साहेबांचा जो विकासाचा मुद्दा चालू आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरती महायुती मत मागत आहे, पण महाविकास आघाडीकडे बोलण्यासारखं काहीच नाही। म्हणून दलित मतांना आकर्षित करण्यासाठी आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी संविधान बदलणार असं बोलतात। आता गेल्या 70 वर्षापासून काँग्रेस राज्य करते, त्यांनी संविधानामध्ये किती वेळा बदल केला आहे हा लोकांना माहिती नाही आणि आजच संविधान का बदलतं आहे, कारण विकासाचा मुद्दा काँग्रेसकडे, उद्धव ठाकरेंकडे, कोणाकडे शिल्लक राहिलेला नाही। मोदी साहेबांचा जो विकास आहे तो भारतभर सर्व ठिकाणी सर्व स्टेटमध्ये चालू आहे, त्यामुळे यांच्याकडे मुद्दा नसल्यामुळे हे संविधानाच्या मुद्द्यावरती बोलत आहेत। आम्ही लोकांना आवाहन केलेलं आहे की घराघरामध्ये 20 तारखेला सकाळी सर्व कामं आवरून 7 वाजल्यापासून प्रत्येक घराघरात जाऊन मतदान बाहेर काढणं, मत बूथपर्यंत नेणं, मतदान करणं आणि लीडने शेवाळे साहेबांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे आणि उभाटाचं डिपॉझिट जप्त करायचं, ह्या हिशोबाने आम्ही सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत। रिपब्लिकन पार्टीचं आठवले साहेबांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पार्टी काम करते। ज्या पक्षासंघ मित्र पक्षासंघ आपली युती असेल त्या पक्षाचं काम प्रामाणिकपणे करायचं असं रिपब्लिकन पक्षाचे संपूर्ण कार्यकर्त्याचं असं मनोगत असतं। आज रिपब्लिकन पार्टी आठवले साहेब महाराष्ट्रभर ह्या सभा घेतात आणि त्या सभेअंतर्गत सगळ्या महाराष्ट्रामध्ये जी रिपब्लिकन पार्टी आहे सगळ्याच उमेदवाराकरते, आपल्या उमेदवार तर आहेच आहे या ठिकाणी, परंतु आठवले साहेबांनी स्टार प्रचारक म्हणून त्यांनी जी महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये जी काम केले, रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता आठवले साहेबांच्या आदेशानुसार काम एकदम म्हणजे प्रामाणिकपणे जे काम करणार आहे, कुठल्याही कोणाच्या भूलथापाला बळी न पडता ही रिपब्लिकन पार्टी काम करते। आणि राहुल शेवाळेसाठी आपली रिपब्लिकन पार्टी ह्या जिल्ह्यामधनं जेवढे महिला कार्यकर्ते असतील, पुरुष कार्यकर्ते असतील, आमचा तरुण वर्ग असेल, ही संपूर्ण राहुल शेवाळेच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहून काम करत आहे। दुसरा विषय असा आहे की रिपब्लिकन पार्टी आणि राहुल शेवाळे उमेदवार हे नवीन नाही आहेत आणि नवीन नसल्यामुळं गेल्या 10 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे आणि अनुभवातनं ते राहुल शेवाळे काम करत असल्यामुळं त्यामुळं कुठल्याही गोष्टीचा चेहरा नवीन आहे असं काही नाही, त्यांना फ्रेश चेहरा आहे, अनुभवी खासदार आहेत आणि सेंटरमधचा त्यांना अनुभव आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे समाज हिंदू मिलचं जे प्रश्न होता लोकांचा, दलित समाजाचा, ती राहुल शेवाळेने त्या ठिकाणी संसदेमध्ये मुद्दा मांडून ती प्रश्न सोडवलेला आहे। त्यामुळं राहुल शेवाळेच्या पाठीमागं जे दलित वोटिंग आहे, आठवले साहेबांची बँक बॅलन्स जी रिपब्लिकन पक्षाला आठवले साहेबांना मानणारा ग्रुप ही 100% राहुल शेवाळेच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे आणि राहुल शेवाळे साहेबाला 20 तारखेला ह्या मतामध्ये गेल्या टायमाला जसं चिमूर आणि अणुशक्तीनगरमध्ये 1,20,000ची लीड दिली होती आणि इकडे देखील 1,90,000ची लीड मिळाली होती, अशा पद्धतीनं ह्या देखील टायमाला चांगल्या पद्धतीनं आपण काम करू आणि राहुल शेवाळे साहेबाला 20 तारखेला धनुष्यबाणावर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आपण प्रयत्न नक्की करू आणि कार्यकर्ते कामाला जुळलेले आहेत। शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले आणि राज्यसभा महायुतीचे लाडके उमेदवार राहुल रमेश शेवाळे यांनी प्रचारामध्ये प्रचंड आघाडी घेतली आहे आणि त्या आघाडी घेतल्यामुळे समोरच्या गोटामध्ये अत्यंत अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि 2014 आणि 2019 अनुभव लक्षात घेता RPIची मतं निश्चित निर्णायक मतं आहेत आणि एक गट्टा मतं राहुल शेवाळे साहेबांना पडणार आहेत, कारण
मोदी साहेबांनी जे कामं केली आहेत, मग इंदू मिलचा मोठा प्रश्न असेल, हे भव्य दिवस स्मारक काही दिवसात मी म्हणतोय, वर्षाचा विषय नाही, काही दिवसामध्ये त्याचं लोकार्पण होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं लंडनचं घर असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी वास्तू त्यांनी या 10 वर्षाच्या काळात खरेदी केली आहे, त्यांनी लोकार्पण केले. काँग्रेसने 70 वर्षामध्ये बाबासाहेबांवर कधीच लक्ष दिलं नाही. त्या काँग्रेसने बाबासाहेबला 2दा पराजित केलं. त्याचे जी परतफेड मोदी सरकार या 10 वर्षात केलेली आहे आणि आतासुद्धा अनिल देसाईला परत घरी बसून त्याची परतफेड रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून निश्चित होणार आहे आणि येत्या 4 जूनला निश्चित या दक्षिण मध्य मतदारसंघात धनुष्यबाणच चालणार आहे आणि शेवाळेसाहेब प्रचंड बहुमताने विजय होणार आहे. या ठिकाणी आमचे महायुतीचे उमेदवार, आमचं अलायन्स जे आहे महायुतीबरोबर आहे. आठवले साहेबांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा प्रत्येक कार्यकर्ता व ह्या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष संजय डोळसे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण जिल्ह्यामधला आमच्या तालुका अध्यक्षपासून तर शाखा अध्यक्षपर्यंत सगळा कार्यकर्ता व आमच्या सगळ्या महिला आघाडीच्या कार्यकर्ता, आमची युवक आघाडीची टीम सगळी राहुल शेवाळे साहेबांसोबत त्यांना मतदानासाठी आवाहन करत आहेत. राहुल शेवाळे हे आमचे स्थानिक उमेदवार आहेत आणि ते सगळे आपल्या मतदातांना आपल्या परिवाराचा घटक समजतात. ह्या विभागामध्ये सलमच्या ज्या समस्या आहेत, झोपडपट्टीच्या ज्या समस्या आहेत, SRAच्या ज्या समस्या आहेत, रिडेव्हलपमेंटच्या ज्या समस्या आहेत, अशा मोडकळीत आलेल्या बिल्डिंगच्या ज्या समस्या आहेत, यांचा 5 वर्षाचा गेल्या 10 वर्षाचा जो अनुभव आहे आणि ते स्वतः अर्बन डेव्हलपमेंट या संसदेच्या माध्यमातून त्या कमिटीला होतात, त्याचा एक अनुभव आहे. मुंबई महानगरपालिका स्टँडिंग कमिटीला असताना मुंबईमधला कुठल्या भूमापकाचा त्यांना जो आहे त्यांचा अनुभव आहे. कशा प्रकारे ह्या देशाला मुंबईला विकसित करू शकेल हे विजन त्यांच्यामध्ये आहे. तर भविष्यात मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त विकास, आता सध्याची जी 2024ची निवडणूक आहे, सन्माननीय नेते ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण देशाची ही निवडणूक होत आहे आणि महाआघाडीचा या महायुतीचा भाग म्हणून आठवले साहेब पूर्णतः आमच्या दक्षिण मध्य मुंबईच्या उमेदवाराकडे त्यांनी 2 ते 3 सभा त्यांच्यासाठी दिलेली. आजही मोदी साहेब मुंबईमध्ये येते, सभेची पूर्ण तयारी आहे व जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ता झोपडीमध्ये जाऊन, बिल्डिंगमध्ये जाऊन आपल्या विभागाचा, आपल्या देशाचा, आपल्या मुंबईचा, आपल्या चेंबूरचा, आपल्या अणुशक्तीचा, घराघराचा विकास कसा होईल हे एक विजन शेवाळे साहेबांकडे आहे. म्हणून सगळा मतदाता त्यांच्याकडे आकर्षित आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्यासोबत आहे आणि भविष्यात आम्हाला काहीतरी त्याच्यात परिवर्तन दिसतं म्हणून शेवाळे साहेबांसोबत आहे. आणि मतदानाचा आव्हान आम्ही लोकांना येणाऱ्या 20 मेला लोकांमध्ये ह्याचा एक मेसेज लोकांमध्ये आम्ही चांगला दिला आहे. म्हणून मतदाता राहुल शेवाळे साहेबांसोबत आहे आणि या 4 जूनला त्यांचा विजय निश्चित आहे, एवढं निश्चित झालेलं आहे. बाकी त्या उमेदवाराचं कुठंच काय नाही. आमच्या उमेदवाराचा पूर्ण मतदारसंघामध्ये बोलबाला आहे. म्हणून आमचा उमेदवार निवडून येणार, हमखास निवडून येणार आणि धनुष्यबाण पुन्हा 2024मध्ये दिल्लीमध्ये संसदामध्ये राहुल शेवाळे साहेब मंत्री म्हणून आमच्या या मतदारसंघाचं नेतृत्व करणार अशी आमची आशा आहे.